नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 111. हनुमान टेकरी, कोटेश्वर तीर्थ, कठपोर मार्गे विमलेश्वरी, रत्नसमुद्र, रेवा संगम दर्शन. हासोट गाव सोडलं आणि शेतातला रस्ता पकडला. वाटेतील बहुतांश सर्व शेती यवनाक्रांत होती, त्यामुळे चालताना फार विचारपूर्वक चालावं लागे. चुकून एखाद्या झाडावर पाय वगैरे पडला तर ती संधी मानून काही होऊ शकले असते. हा माझा अंदाज नसून ग्रामस्थांनी निघताना मला दिलेली सूचना होती. अशा खूप घटना इथं पूर्वी घडलेल्या आहेत. मुळात समोरची व्यक्ती आणि तिचं उपास्य दैवत तुम्हाला मान्य नसेल आणि त्यात तुम्ही विपरीत बुद्धीने चालण्याची शपथ घेतली असेल तर याहून वेगळं काही अपेक्षित नाही. असो. वाटेतील शेतामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाने मला इथून जाऊ नका असेच सांगितले. यापूर्वी शेतकरी परिक्रमावासींना किती प्रेम देतात हे मी प्रत्यक्ष अनुभवले होते. त्या पार्श्वभूमीवर इथलं नकारात्मक वातावरण मला प्रकर्षानं जाणवलं. मध्ये एक यवन शेतकरी भेटला ज्याच्याकडे अतिशय सुंदर अशी बैलजोडी होती. विशेष म्हणजे ही खिलारी बैल होते. मी खिलार बैल म्हटल्याबरोबर तो चकित होऊन माझ्याकडे पाहू लागला, कारण या भागात कोणालाच ही जात माहीत नाही. इथे कांकरेज आणि गीर जातीचे बैल जास्त. मी त्या शेतकऱ्याशी गप्पा मारू लागलो. बैलजोडीवर त्याचं फार प्रेम होतं असं माझ्या लक्षात आलं. त्याने हे बैल खास महाराष्ट्रातून मागवले होते. फेसबुकवरच्या कुठल्या तरी कम्युनिटीवरून त्याला हे बैल सापडले होते. बैलांविषयी त्याचं प्रेम आधी मी व्यक्त होऊ दिलं आणि मग अचानक गोमांस खाण्याचा विषय काढला. आता त्याला थेट प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो आधी टाळाटाळ करू लागला आणि शेवटी न राहून मला म्हणाला की जग काय करते ह्याच्याशी मला देणं घेणं नाही, परंतु मी स्वतः गोमांस खाण्याचा निषेध करतो. मग या विषयावर प्रकट का बोलत नाही असं विचारल्यावर मात्र त्यानं जे उत्तर दिलं ते फार विचार करायला लावणार आहे. तो म्हणाला की आमच्या समाजामध्ये जन्मापासून काही ठराविक समज डोक्यामध्ये हातोडीने खिळा ठोकावा असे ठोकले जातात. एकदा हे ठोकताळे पक्के झाले की त्याविरोधात आयुष्यभर बोलायचं नसतं. जो बोलेल त्याला समाजबाह्य केलं जातं. पापपुण्याच्या भ्रामक विपरीत आणि विकृत कल्पनांमध्ये रुतलेला हा पंथ आहे हे सर्वांनाच माहिती असून देखील कोणी त्याच्या विरोधात चकार शब्द मात्र काढू शकत नाही, कारण विरोधी मतप्रदर्शन करणाऱ्याला मृत्यूदंड होतो. मृत्यूदंड हीच किमान शिक्षा सांगितलेली आहे. ही लादलेली मतं इतकी प्रभावीपणे डोक्यात बिंबवलेली असतात की कधीकधी मनुष्य स्वतःची प्रामाणिक अनुभूती देखील नाकारतो आणि त्याच असत्याला कवटाळतो. याच्या अगदी उलट आपली संस्कृती मात्र अशी राहिली आहे की जी प्रत्येक क्षणाला प्रश्न विचारण्याला उद्युक्त करते आणि नुसते प्रश्न विचारून शांत न बसता त्याचे प्रत्येकाला आपापली उत्तर शोधायला सांगते आणि प्रत्येकाला सापडलेले सत्य त्या व्यक्तीच्या सापेक्ष योग्यच आहे असे देखील मानते. एकम सत विप्रहा बहुधा वदंती. अर्थात एकच सत्य प्रत्येकजण आपापल्या परीने वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो, अनुभवतो आणि मांडतो. हेच अधिक नैसर्गिक आहे. आपल्या एका हाताची पाचही बोटंसुद्धा सारखी नाहीत. जगातील 1 इंचाहून कमी जागेमध्ये मावणारा प्रत्येकाच्या बोटाचा ठसा देखील एकसारखा नाही. मग 8 अब्ज लोकांसाठी सरसकट एकच देव, एकच पुस्तक, एकच अवतार कसा काय स्वीकार्य असू शकतो? ही संकल्पनाच मुळात बालिश आहे. परंतु एकदा बहुसंख्य लोकांनी असत्याचा स्वीकार केला की एखाद्या सत्यवादी त्यामध्ये दबून जातो. तसंच बहुतांश लोकांचे झालेलं आपल्याला आढळतं. बैलवाला शेतकरी जाता मला जे काही बोलला ते डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं होतं. तो म्हणाला की आम्हाला आपल्या जुन्या घरी परतण्याची खूप इच्छा आहे, परंतु तिथे आमचा स्वीकार होईल का नाही याची खात्री देता येत नाही. कारण मुळात तुमचा धर्म मांडणारे, धर्मासाठी लढणारे जे प्रभावी लोक आहेत त्यांना तुमचाच समाज शिव्या घालताना दिसतो. त्यामुळे आम्ही सावध होतो. इथे निदान पुरुष म्हणून जगतानाचे लाभ तरी आम्हाला उठवता येतात. त्याचे हे बोलणं ऐकलं आणि 3 बैलांचा निरोप घेत पुढे निघालो. आहार, निद्रा, भय आणि मैथून या 4 गोष्टींवर ज्याचं आयुष्य चालतं तो पशुच मानला पाहिजे. पुढे एक रस्ता लागला. समोरून 2 परिक्रमावासी उलटे चालत येत आहेत असं मला दिसलं. जवळ आल्याबरोबर मी ओळखलं की हे तर प्रजापती पितापुत्र होते. मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे यांची जलद परिक्रमा होती. त्यामुळे समुद्रापर्यंत जाऊन समुद्र पार न करता ते परत उलटे अमरकंटकच्या दिशेने निघाले होते. मला पाहताच दोघांना खूप आनंद आला. आम्ही तिघंही रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसलो. तनयाला खूप भूक लागली होती. हासोट सोडताना जलाराम डेअरीच्या काकू आहेत, त्यांनी मला खूप खाऊ सोबत दिला होता. तो सर्व मी काढला आणि प्रजापती पितापुत्रांसोबत आनंदाने बालभोग घेतला. दरम्यानच्या काळात त्यांना काय काय अनुभव आले वगैरे गप्पा आमच्या सुरू झाल्या. तनय आता अजूनच बारीक झाला होता. दोघांच्या चेहऱ्यावरचं तेज देखील वाढलं होतं. सोबतचे साधू सुटले होते आणि दोघेच चालत होते. मी तसा सल्ला राजेशला खूप वेळा दिला होता. सोबत असलेले साधू यांच्या फारसे काही कामाचे नव्हते, कारण ते दोघे बुद्धिवादी आणि साधू मात्र अतिशय कर्मकांडी होते. त्या साधूंशी चर्चा केल्यामुळे यांच्या मनामध्ये कर्मकांडाविषयी घृणाच उत्पन्न होत आहे असं मला जाणवलं होतं. राजेश प्रजापती याला मी माझी सजवलेली मैया दाखवली. दोघांनाही ती खूप आवडली आणि त्याने तिथे एक फोटो काढला.
नुकताच पुन्हा संपर्क झाल्यावर त्याने मला तो फोटो पाठवला. आपल्याकरता तो फोटो सोबत जोडतोय. राजेश प्रजापती यांनी काढलेला हासोट विमलेश्वर मार्गावर टिपलेली मैयाची प्रसन्न अशी हास्यमुद्रा आपण बघू शकताय. सुंदर मैया. जय हो माईक. प्रजापती पुत्रांसोबत काही काळ गप्पा मारून पुढे निघालो. आम्हाला तिघांना माहिती होतं की ही आमची परिक्रमेतली शेवटची भेट असणार आहे. हे दोघे जलहरी परिक्रमा करत असल्यामुळं एकदा तरी आपल्याला उलटे चालताना भेटणार अशी माझी अटकळ होती. तसंच झालं. आता पुन्हा भेट कधी होईल माहीत नाही हे जाणून तिघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. माझे आणि राजेशचे डोळे पाणावले, परंतु क्षणभरच. जसा मी पुढे निघालो तसा पुन्हा वर्तमान काळात आलो. किंबहुना राजेश प्रजापती याला शेवटचं भेटताना डोळ्यात आलेले अश्रू हे देखील वर्तमानात असल्याचंच लक्षण होतं. त्या क्षणापुरती मनाची ती तरलता व्यक्त झाली होती आणि तो क्षण गेल्यावर ती भावनासुद्धा लोप पावली. आपल्या दुःखाची मुख्य कारणे स्मृती आणि चिंता हीच आहेत. कारण स्मृती आपल्याला विनाकारण भूतकाळात नेतात आणि चिंता आपल्याला भविष्यकाळामध्ये घेऊन जातात. त्यामुळं आपण वर्तमान काळ जगाचं विसरून जातो आणि वर्तमान काळ हलकंच आपल्या हातातून सुटून जातं. मध्ये वासनोली नावाच्या गावामध्ये वासवेश्वर महादेवाचं तीर्थक्षेत्र आहे. त्याचं देखील दर्शन घेतलं. हे वासवेश्वर महादेव हे त्यांचं मंदिर आहे. इथे टळटळीत उन्हात चालत हनुमान टेकडी गाठायची होती. मला असं वाटलं की एखादी टेकडी असावी, परंतु समतल जमिनीवर असलेला हा एक आश्रम होता. मध्ये काहीच नाही, गाव नाही, वस्ती नाही, फक्त कडकडीत ऊन आणि प्रचंड दमटपणा. चालत हनुमान टेकडी आश्रमात गेलो. डावीकडे एक मोठी यज्ञशाळा होती. त्यानंतर काळ्या कुळकुळीत पाषाणामध्ये बांधलेलं शनिदेवाचं आणि नवग्रहाचं मंदिर होतं. हे मंदिर काचेनं बंद केलं होतं, त्यामुळे त्याचं दर्शन घ्यायला गेलो तेव्हा अक्षरशः भाजून निघालो. खाली तापलेली काळी फरशी आणि आतमध्ये अडकलेली गरम हवा. त्या मंदिरामध्ये कोणीही 1 मिनिटसुद्धा बसू शकले नसते, इतके ते गरम होते. आतल्या काळ्या रंगांच्या मूर्तींची मला दया आली. असेच एक हनुमंताचे मंदिर देखील होते. आश्रमामध्ये एक जोडपे सेवा देत होते. त्यांनी भोजनप्रसाद दिला. भोजनप्रसाद ग्रहण करून यज्ञशाळेमध्ये येऊन पडलो. इथे जरा तरी हवा लागत होती. संपूर्ण शरीर अक्षरशः लाही झालं होतं. उकडलेल्या बटाट्यासारखी शरीराची अवस्था झाली असं वाटू लागलं. इतका उष्मा आजपर्यंत कधी जाणवला नव्हता. डोळा लागणं तर शक्यच नव्हतं. इतकी उन्हाची तीव्रता सगळीकडे वाढली होती. अखेरीस मी पुढे चालू लागण्याचा निर्णय घेतला. चालताना माझ्या स्वतःच्या गतीमुळे थोडीफार हवा तरी लागत होती. निघण्यापूर्वी आपण या आश्रमाचं दर्शन घेऊया. हाच तो आश्रम, दंतराय नावाच्या गावामध्ये असलेला हनुमान टेकडी आश्रम. इथं अंजनी मातेचं मंदिर पण आहे. याला सीताराम बाग असं पण म्हणतात. या आश्रमातल्या देवता आहेत. बहुतेक हीच अंजनी माता असावी. हेच ते काचेचं काळं कुळकुळीत प्रेशर कुकर शनी मंदिर. प्रचंड तापणारी शनिदेवाची काळ्या पाषाणातली मूर्ती, शेजारीच असलेले नवग्रह आणि हे मारुतरायाचं मंदिर, हनुमान टेकडी म्हणतात. तिथं फक्त एवढी एकच टेकडी मला दिसली ज्यावर हनुमान आहेत. सर्वत्र काचेचा वापर केल्यामुळे उष्णता साठून राहते. सगुण भक्ती करताना आपल्या देवतेला कमीत कमी त्रास कसा होईल अशी योजना अवश्य करावी. याच यज्ञशाळेमध्ये मी काही काळ विश्रांती घेतली आणि पुढचा मार्ग पकडला. समुद्र तसंच त्रिभुज प्रदेश जवळ असल्यामुळं या भागातली उष्णता ही फारच दाहक होती. कोटेश्वर तीर्थापर्यंत जाण्यासाठी पुन्हा एकदा सडकेचा वापर करावा लागणार होता. पण इथे शेताच्या बांधांवरून चालण्याचा निर्णय मी घेतला, कारण त्यामुळे उष्णता थोडीशी तरी कमी झाली. बांधावरून चालत एका ओढ्याच्या काठावरून मी कोटेश्वराचं मंदिर गाठलं. नर्मदा मातेच्या मूळ प्रवाहापासून खाली आपण बघतोय मध्यभागी घटपोरच्या वर कोटेश्वराचं मंदिर आहे. हनुमान टेकडी दिसते आपल्याला आणि डावीकडे जे खाली दिसते गुगल शब्दाजवळ ते विमलेश्वराचं मंदिर आहे. इथं आपली परिक्रमेचा उत्तर दक्षिण तट संपणार आहे. या नकाशामध्ये आपल्याला वासनोली गाव आणि सगळं दिसतंय. या कोटेश्वर तीर्थाशेजारी मोठी मोठी मिठागार आहेत, ती आपण बघू शकता. ही जे चौकोन आहेत ना, ही सगळी मिठागार आहेत. आजूबाजूला सगळीकडे मिठाचं पाणी असून सुद्धा तीर्थाचं पाणी मात्र तुलनेने बरंच गोड आहे. कोटेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये नूतनीकरणाचं काम चालू होतं. फरशी घालण्याचं काम चालू होतं. तिथपर्यंत जाण्याचा मार्ग बंद होता, त्यामुळं तीर्थापर्यंत जाण्याचा मार्ग बंद होता. परंतु इथल्या नळाला तीर्थाचंच पाणी असल्यामुळं तेच प्राशन केलं. इथे एक जटाधारी साधू होते. चांगले 6 फूट उंच होते. शिडशिडीत बांधा होता. त्यांनी चहा पाजला आणि अंधार होईपर्यंत विमलेश्वरला पोहोचशील असं सांगितलं. त्यामुळे महाराजांना दंडवत करून पुढे निघालो. हे कोटेश्वर महादेवाचं सुंदर असं मंदिर. हे प्रवेशद्वार आहे.
मंदिराला टाईल्स लावल्यात दगडाच्या चित्राच्या, आणि खाली घातलेली जी फरशी आहे ना ती घालायचं काम चालू होतं मी गेलो तेव्हा. हे आहेत षटकोनी ज्वेलरी असलेले कोटेश्वर महादेव, आणि सुंदर असं कोटेश्वर महादेव तीर्थ. समुद्रकिनारा जवळ असल्यामुळं नारळाची झाडे इकडे चांगली उगवलीत. मंदिराच्या मागे दिसणारा नर्मदा मातेचा त्रिभुज प्रदेश आणि मिठागर आपल्याला दिसत आहेत. मध्ये काटेरी कुंपण असल्यामुळे जाता येत नाही. विमलेश्वर म्हणजे नर्मदा परिक्रमेच्या दक्षिण तटावरचं शेवटचं ठिकाण. इथं पोचलं की तुमचं चालणं संपतं. त्यामुळं अतिशय उत्साहानं आणि वेगानं पुढचं अंतर तोडलं. चालता चालता कधी अंधार पडला आणि कधी विमलेश्वर येऊन पोहोचलो ते लक्षातच नाही आलं. इथे आल्यावर मात्र दुचाकी, चारचाकी, बस इत्यादींची प्रचंड गर्दी दिसू लागली. नावा बंद होण्याचा दिवस जवळच चालला होता. त्यामुळे सर्व प्रकारचे परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासींची प्रचंड गर्दी इथं उडाली होती. गावाला जत्रेचं स्वरूप आलं होतं. मी थेट मंदिर गाठलं. मी मंदिरापाशी पोचायला आणि पुजारी कुलूप लावून बाहेर पडायला एकच वेळ आली. मी धावतच जाऊन त्यांच्या पाया पडलो आणि विनंती केली की कृपा करून त्यांनी मला दर्शन घेऊ द्यावं. पुजारी म्हणाला, आता दरवाजे बंद झाले, आता उद्या सकाळी उघडतील. परंतु मी खूपच विनवणी केल्यावर त्यांनी माझ्या एकट्यासाठी ते मंदिर उघडलं. धावत पळत तळघरामध्ये जाऊन मी विमलेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं. इथे 3-4 शिवलिंग आहेत. सोमेश्वर, विमलेश्वर, रत्नेश्वर, पुलस्तेश्वर, गोकर्णेश्वर अशी महादेवाची शिवलिंग आहेत. शिवाय मंदिराच्या भिंतीलगत 12 ज्योतिर्लिंग स्थापन केलेली आहेत. मुख्य शिवलिंगाला एक छिद्र असून त्याच्यामध्ये वेळोवेळी समुद्राचं जल प्रकट होतं. आनंदाने बाहेर आलो. पुजारी बुवांचे आभार मानले आणि परिक्रमावाशांसाठी केलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आसन लावले. इथे मात्र बरेच ओळखीचे लोक भेटू लागले. आधीच सुमारे 200-250 परिक्रमावासी इथं उतरले होते. एवढे लोक चालत कुठून होते हेच मला कळलं नाही, कारण मला यांच्यातलं वाटेत कोणीच भेटलं नव्हतं. अर्थात तुकाराम सुरवसे आणि अजून काही ओळखीचे परिक्रमावासी दिसले खरे, पण ते मुक्कामावर भेटलेलेच असायचे. बस किंवा गाडीने परिक्रमा करणाऱ्या लोकांना वाहन इथं आणून सोडतं आणि इथून तुमचं वाहन पलीकडच्या तटावर नेऊन सोडणारे चालक तुम्हाला मिळतात. दुचाकी किंवा सायकल असेल तर तिला नावेतून पलीकडे नेता येतं, किंवा दुचाकी रस्त्यामार्गे न्यायची असेल तर तिला नेऊन सोडणारे चालकसुद्धा मिळतात. इथे आश्रम खूप मोठा आहे, परंतु मोठ्या प्रमाणात परिक्रमावासी येत असल्यामुळे थोडीशी अव्यवस्था झालेली जाणवते. परंतु प्रत्येकजण परिक्रमेचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करत असल्यामुळं एका वेगळ्या भावावस्थेमध्ये पोचलेला असतो. त्यामुळे सर्व गैरसोय खपून जाते. आज चैत्र शुद्ध तृतीया होती. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया. या दिवशी नावा 100% बंद होतात. परंतु कधीकधी 15-20 दिवस अलीकडे सुद्धा नावा बंद झाल्याचं इतिहासात घडलेलं आहे. त्यामुळे वाटेत भेटलेल्या सर्व साधुसंतांनी मला महिनाभर आधी तिथे पोचायला सांगितले होते. त्याप्रमाणे बरोबर अक्षय तृतीयेच्या 1 महिना आधी मी समुद्रकिनारी पोचलो. हे मैयाचेच नियोजन नाही तर काय. आणि त्यावर्षी झाले देखील तसेच. नावा आधीच बंद होऊन गेल्या. बरे, इथे असलेल्या सर्व नौकांचे मालक आणि चालवणारे लोक बहुतांश करून ख्रिस्ती धर्माचे आहेत. त्यामुळे त्यांना परिक्रमा या उपक्रमाविषयी फारशी आस्था असेलच अशातला भाग नाही. तर केवळ अर्थकारणामुळे ते नावा चालवतात. बस, गाडी, दुचाकी वगैरे परिक्रमा करणाऱ्या माणसांना 350 रुपये आकारले जायचे. मी 2022 सालची गोष्ट सांगतोय. आणि पायी परिक्रमावासींना 150 रुपये आकारले जायचे. एखाद्याने अगदीच पैसे नाहीत असे सांगितले तर मात्र त्याला मोफत नेले जायचे. परंतु मैयाच्या कृपेने विमलेश्वराला पोचेपर्यंत कोणी ना कोणी 150 रुपये देऊन ठेवायचे. वमलेश्वर अथवा विमलेश्वराच्या आश्रमामध्ये सर्व परिक्रमावासींना एकत्र थांबवले जाते. त्यानंतर नावाडी संघटनेचा एक मनुष्य येऊन तुमचे नाव लिहून घेतो आणि पैसे घेऊन जातो. याचा अर्थ तुमचे नावेचे बुकिंग पक्के झाले असे होत नाही. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. मुळात विमलेश्वर समुद्राच्या काठावर नसून बरंच आत आहे. समुद्राला जाऊन मिळणारा एक ओढा आहे. त्याचे पाणी भरती आल्यावर तुडुंब भरून जाते. त्याचवेळी नाव त्या ओढ्यातून सोडली जाते आणि तर समुद्रामध्ये शिरता येते. चुकूनही ओहोटीमध्ये नाव टाकायचा प्रयत्न केला तर नाव मध्येच अडकून बसते. त्यामुळे एकदा तुमची नाव नोंदणी झाली की नावाडी संघटनेचा पुढचा आदेश येईपर्यंत आपल्याला इथंच बसून राहावं लागतं. सांगतानाच ते असे सांगतात की पैदल परिक्रमावासियांना नावेमध्ये बसवताना प्राधान्य दिले जाईल. परंतु प्रत्यक्षामध्ये अधिक पैसे देणारे बसवाले यात्रेकरू पटापटा भरले जातात असं मला जाणवलं. नावेची कागदोपत्री क्षमता 15 ते 16ची असते. परंतु ज्याप्रमाणे आपल्या इथं रिक्षामध्ये 10-12 लोक कोंबतात, अगदी त्याच पद्धतीने इथं एका नावेमध्ये 50 ते 100 लोकांना सामानासकट बसवलं जातं. लाईफ जॅकेट किंवा जीवरक्षक ट्यूब वगैरे काहीच नावेवर नसतं. आपला संपूर्ण जीव नर्मदा मैयाच्या भरोसे सोडून द्यायचा असतो. बऱ्याच लोकांना मैयाची प्रकर्षाने आठवण येते ती याच ठिकाणी. समुद्र कधी शांत असतो तर कधी इतका खवळलेला असतो की नावेतील प्रत्येक मनुष्य भिजून गेलेला असतो. हे असे अनेक अनुभवी परिक्रमावासी सांगत होते आणि ते ऐकत मी बसलो होतो. आपण आता या परिसराचं दर्शन घेऊयात. त्रिभुज प्रदेशामध्ये सगळीकडे अशा प्रकारचा चिखल झालेला आपल्याला दिसतो. त्याचा वरचा पृष्ठभाग वाळला तरच आपल्याला थोडंफार चालता येतं, किंवा अन्यथा चिखलात फसायची पाळी येते.
या भागात यशस्वीपणे चालू शकणारा एकमेव प्राणी म्हणजे उंट. त्यामुळं इथून पुढं तुम्हाला उंट दिसू लागतात. इथे वरुडी खोरियार मातेचं एक मंदिर आहे वाटेत. त्या मंदिराच्या मागे एक सुंदर असं गोरक्षिंचेचं मोठं झाड आहे. या झाडाला स्थानिक लोक चोर आंबली असं म्हणतात. आंबली म्हणजे चिंच. वृक्ष खूप सुंदर आणि पाहण्यासारखा आहे. याच्या मुळ्या नक्कीच नर्मदा मातेपर्यंत पोहोचलेल्या आहेत. विमलेश्वर परिसरामध्ये हे चित्रविचित्र आकाराचं मंदिर आपलं स्वागत करतं. याच्या कळसाच्या जागी भव्य त्रिशूल, शिवलिंग आणि नागदेवता आहेत आणि समोर शंख आहे. असं हे रंगीबरंगी चित्रविचित्र आकाराचं मोठं मंदिर आपलं स्वागत करतं. विमलेश्वराचं मूळ मंदिर हे आहे जे बंद आलं होतं आणि मी विनंती केल्यामुळे पुन्हा उघडलं गेलं ते हेच मंदिर. आतमध्ये भरपूर देवता आहेत. त्यातलं विमलेश्वर महादेवाचं हे शिवलिंग अतिशय स्वच्छ असा परिसर आहे बघा. भिंतीच्या बाजूनं 12 ज्योतिर्लिंग स्थापन केलेली आहेत. ती अशी. हे पुलस्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे छोटंसं एका बाजूला. मंदिराच्या समोरशी पत्र्याची शेड केली आहे आणि जिथं परिक्रमासी सगळे उतरतात. या आश्रमात कायमच प्रचंड गर्दी असते. बरेचदा परिक्रमावासी समुद्र पार केल्यावर घरी निघून जातात. अशा रीतीनं तुडुंब भरलेल्या खाडीतून नावेमध्ये बसून नर्मदा मैया आणि रत्नसमुद्र यांचा संगम पार करावा लागतो. बऱ्याचशा नावा उघड्या असतात. त्यात बसलं की भिजणं कर्मप्राप्त असतं. अशा रीतीनं नावेमध्ये ठासून परिक्रमासी कोंबलेले असतात. परंतु नावेत चढण्यासाठी कित्येक तास वाट बघावी लागते. मला मिळालेली नाव ही अशा प्रकारची बंदिस्त नाव होती. अशी ओहोटी आली की नावा जमिनीला टेकतात. हे ओहोटीचं क्षेत्र आहे. प्रचंड गाळ असलेल्या खाडीमध्ये आपण उतरू शकत नाही आणि भरती आल्याशिवाय नाव एक इंच सुद्धा हलत नाही. इतका गाळ इथं आहे. शक्यतो दिवसा इकडे ओहोटी असते. त्यामुळे सगळ्या नावा जमिनीवर टेकलेली दिसतात. तासनतास वाट बघितल्याशिवाय हा प्रवास सुरूच होत नाही. नावेत चढण्यासाठी असे उताराचे रॅम्प केलेत याच्यावरनं पाय सटासट घसरतात. खाली सगळा चिखल आहे. खूप धोकादायक आहे. भरती येण्याची वाट बघत बसलेला एक परिक्रमासी आपण बघतोय. हा परिसर अतिशय दुर्गम आहे आणि नावेमध्ये चढताना मोठी कसरत करायला लागते कारण सगळीकडे खूप चिखल आहे. सूर्यास्त होईल तसं हळूहळू पाणी भरायला लागतं. हा सगळा प्रकार नक्की कुठे चालला आहे हे आपल्या लक्षात यावं म्हणून नकाशाची काही चित्र आपल्याला देतोय. इथून पुढच्या प्रत्येक चित्रामध्ये आपण प्रत्येक नकाशामध्ये लाल मार्करकडे लक्ष ठेवा. लाल खुण्याकडं. हा आपला भारत आहे. भारतामध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर खंबातचा आखात आहे. या ठिकाणी इथे बडोद्यातनं येणारी विश्वामित्री नदी आणि भरूचकडनं येणारी नर्मदा मैया या समुद्राला मिळतात. जो गडद निळा रंग दिसतो आपल्याला तो या नर्मदा जलाचाच रंग आहे. या नकाशात आपल्याला नर्मदा मैयाचा त्रिभुज प्रदेश दिसतोय. वरती दहेज नावाचं जे बंदर आहे ना तिथे आपल्याला उत्तरतट लागणार आहे. हीच ती जागा जिथे नावेमध्ये चढतो आपण. महात्मा गांधींनी केलेली जगप्रसिद्ध दांडीची यात्रा ज्या दांडी गावात संपली ते गाव विमलेश्वराच्या अगदी जवळ आहे. खाली आपल्याला दिसतंय गुगलच्या वर दांडी नावाचं गाव. इथं मिठाचा सत्याग्रह त्यांनी केला होता. मूठभर मीठ उचलून इंग्रजांना पळवून लावलं. वा. ओमलेश्वरापासून नौकारोहणाचा बिंदू बराच लांब आहे आणि तिकडं चालत जायला लागतं. आपण जर बघितलं खाली ओमलेश्वराचं मंदिर आहे. इथून सरळ रेषेमध्ये चालत ही वरती जे दिसते ना नर्मदा परिक्रमा जेट्टी इथं आपल्याला चालत जावं लागतं. ओसाड आणि अतिशय उजाड असा दलदलीचा टापू सगळीकडे आहे. त्यातून चालत आपण नौकारोहण करतो. या नौकारोहणाचे सुद्धा 2-3 महत्त्वाचे बिंदू आहेत. त्यातला सगळ्यात पहिला बिंदू आहे भरती खूप जास्त असेल तर इथूनच नावेत बसता येतं. हा नौकारोहणाचा दुसरा बिंदू आहे. मध्यम भरती असेल तर आपल्याला इथून नावेमध्ये बसता येतं. आणि हा नौकारोहणाचा तिसरा आणि अंतिम बिंदू जिथून आम्ही चढलो. थोडक्यात
थोडीशी भरती असेल तर इथनं नावा पाण्यामध्ये उतरू शकतात. परिक्रमा मार्गावरच्या उत्तर तटावर उतरताना अशा प्रकारचे मालधक्के आपल्याला दिसतात. आता हेच बघा, हिंदाल्को, बिर्ला, अदानी, अंबानी या सगळ्यांचे स्वतंत्र मालधक्के आपल्याला पाहायला मिळतात. गरज पडल्यास इकडे सुद्धा उतरवता येतात नावा, परंतु शक्यतो ही जी जेट्टी आहे किंवा हा जो मालधक्का आहे इथंच परिक्रमावासींना उतरवलं जातं. परिक्रमावासींसाठी या सगळ्या परिसरामध्ये मुक्त प्रवेश असल्यावर काय कोणी काही म्हणत नाही. त्यानंतर लगेचच हा आश्रम लागतो. आपण बघू शकता, रेवा अंबिका आश्रम असं नाव याचं. आणि याच मार्गावरून चालत परिक्रमावासी उत्तर तटावर येतात. नौकेतून जिथं आपण उतरतो तिकडे प्रचंड प्रमाणात दलदल असल्यामुळं समुद्र स्नान करता येत नाही. मालधक्क्यावर तो जो जिना दिसतोय ना, तिथं आमची नाव उतरवली गेली आणि तो जिना समुद्रामध्ये बुडलेला आहे हे लक्षात आल्यावर मी पटकन 5 पायऱ्या खाली गेलो आणि स्नान आटपून घेतलं. संपूर्ण प्रवासामध्ये आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीगल पक्षी आढळतात. भली मोठी जहाजं दहेज बंदरावरती उतरण्यासाठी वाट पाहत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. दहेज हे एक फार मोठं बंदर असून जागेश्वर या ठिकाणी रिलायन्सची मोठी बंदर प्रणाली आहे. बिठीतलाई आश्रमापासून हे बंदर खूप जवळ आहे. हा संपूर्ण औद्योगिक परिसर असून इथं मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं आपल्याला दिसतं. आता ही सर्व पार्श्वभूमी माहिती झाल्यावर आपण माझी यात्रा कशी झाली ते पाहूयात. विमलेश्वरला जरी मी पोहोचलो असलो तरी त्या रात्री नावा सोडल्याच नाहीत. समुद्र खवळलेला असल्यामुळं नावा सोडलेल्या नाहीत असं आम्हाला सांगण्यात आलं. इथे आजूबाजूला पाहण्यासारखं फार काही नसल्यामुळं शांतपणे एका झाडाच्या पारावर पडून विश्रांती घेणं मी पसंत केलं. इथे खूप नवीन नवीन परिक्रमावासींची ओळख झाली. एक उंच सडसडीत नागा साधू होते. यांना मी खरे नागा साधू असे नाव ठेवले, कारण अजून एक मुंबईचा 6 फूट उंचीचा तरुण मुलगा होता. याचा राणीमान, पायातल्या स्लीपर्स, अंगातले कपडे आणि केश संभार पाहता सर्व ब्रँडेड वापरणाऱ्या टिपिकल शहरी कळपातला तरुण तो होता. परंतु त्याला विचारलं नाही तरी आपण तो आपल्याजवळून मैं नागा हूँ असं सारखं सांगत राहायचा. खरा नागा साधू शांत एका कोपऱ्यात जाऊन पडलेला असायचा. इथे अजून एक केरळचे संन्यासी होते. ते देखील अतिशय शीघ्रकोपी स्वभावाचे होते. खोटा नागा साधू आणि संन्यासी हे दोघे एकत्र चालत होते. हा खोटा नागा इतका चंचल होता की विचारू नका. अतिशय अस्थिर मनोवस्थेमध्ये त्याने परिक्रमा उचलली होती हे स्पष्टपणे दिसत होते. तो सतत भांडण काढायला पाहत असे. माझ्याशी देखील त्याने भांडायचा प्रयत्न केला, परंतु भांडण हे कधीच एका माणसाला करता येत नाही हे नेहमी लक्षात ठेवावे. माझी आजी मला हे सूत्र शिकवून गेली की एखाद्या माणसामध्ये भांडणाची खुमखुमी असेल तर ती जिरवण्याची फार सोपा उपाय म्हणजे आपण शांत राहणे. जर आपण प्रत्युत्तर दिलंच नाही तर समोरची व्यक्ती भांडण वाढवूच शकत नाही. तसंच मी इथे केलं. त्याने कितीही राग येणारी वक्तव्य केली तरी मी उत्तरच दिली नाही. जी व्यक्ती खरी असते ना तिला ओरडून जाहिरात करून सांगावं लागत नाही. सूर्याला ब्रेकिंग न्यूज देऊन उगवावं लागत नाही. फूल उमललं की भुंग्यांना, मधमाशांना, फुलपाखरांना पुकारा करून बोलवावं लागत नाही. पावसाला सांगावं लागत नाही की मी आलो आहे. तसंच साधुत्व हे सहज प्रकट होत असतं. त्याची जाहिरात करावी लागत नाही. परंतु या तरुणाला त्याची जाणीव नव्हती. त्याला नागा साधू बनण्याची इच्छा निश्चितपणे असणार हे कळत होतं. ज्याप्रमाणे लष्कर भरती होण्याची इच्छा असलेले आणि त्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करूनही अपयश आलेले काही तरुण शेवटी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तोतया लष्करी अधिकारी बनून फिरत राहतात, तशातला हा तोतया नागा साधू असावा असा माझा अंदाज होता. परंतु त्याची मनोवस्था मला थोडीशी रंजक वाटल्यामुळं मी त्याच्या जवळपास थांबायचो आणि त्याची बडबड ऐकून तो आता कुठल्या अवस्थेत असेल याचं विश्लेषण करत बसायचो. तसंही नाव सुटेपर्यंत मला फारसं काही महत्त्वाचं काम नव्हतंच. नर्मदा मातेचं प्रत्यक्ष दर्शन होणं यासाठी आवश्यक असतं पहा. ती समोर असली ना की असले नाही ते विचार, नाही त्या गोष्टी आपण करत नाही. ती दिसत नसल्यामुळं बसल्या असले धंदे सुचत होते. तो मुलगा एका अतिशय श्रीमंत घरातला वाटत होता. त्याला साधू तर बनायचं होतं, परंतु लक्झरी जीवनाचा त्याग करायचा नव्हता. अशा कात्रीत तो सापडला होता. हाच तरुण मला रामकुंडाला देखील भेटला होता. तिथे देखील त्याने रात्री आम्ही मांडवामध्ये झोपलो तेव्हा मैं नागा हूँ म्हणत दंगा घातला होता. खऱ्या नागा साधून आता आखाड्याने ओळखपत्र दिलेले आहेत हे त्याला अजून माहितीच नव्हतं. त्यामुळे त्याचा हा बालिश दंगा सर्व आश्रमवासी गमतीनं सहन करायचे. अगदी ओळखपत्र दाखवता नाही आलं तरी आपल्या परात्पर गुरु परंपरा ताबडतोब सांगता आली पाहिजे. यावरून तुमची परीक्षा लगेच होते. परंतु या तरुणाकडे यातलं काहीच नव्हतं. पांढरे शुभ्र वस्त्र घालण्याचा याला नाद होता. नजर अजून मेलेली नव्हती. सगळाच आनंद होता. खरा नागा साधू कधीही मी नागा आहे हे तुम्हाला सांगत नाही हे कायम लक्षात ठेवावे. विमलेश्वर आश्रमामध्ये मुक्कामाची मोठी व्यवस्था केलेली होती, कारण इथे परिक्रमावासी साठवले जायचे आणि साधारण 2 नावं भरतील एवढे लोक झाले की नाव सोडली जायची.
त्या रात्री अचानक एक बस आली आणि त्यांच्याकरता मात्र स्पेशल नाव सोडण्यात आली. याचा अर्थ समुद्र खवळलेला नव्हता, परंतु परावलंबी जीवित असल्यामुळं आपण शांतपणे सर्व पाहत राहायचे, अशीच एकंदरीत इथली व्यवस्था आहे. तिथे जमलेल्या अनेक परिक्रमावासींशी मी गप्पा मारल्या, भरपूर नवीन ओळखी झाल्या. तिथे आतमध्ये अर्थात पत्र्याच्या शेडमध्ये मी आसन लावून बसलेलो असताना, पूजा करत असताना माझी नर्मदा मैया काही लोकांनी पाहिली आणि त्यांना ती इतकी आवडली की त्यांनी तिथेच माझे फोटो काढले. नंतर माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी ते फोटो पाठवून दिले. 2-3 दिवस प्रचंड उन्हामध्ये चालल्यामुळं शरीर चांगलं भाजून निघालं होतं. या चित्रामध्ये तुम्हाला ते जाणवेल पहा. नर्मदा माया मात्र चांगली मजेत होती. तिच्या चेहऱ्यावरून तिची अवस्था लगेच कळायची. तिला जरा जरी कधी उन्हात ठेवलं तर चेहरा वैतागायचा. आश्रमातल्या फरशा उखडलेल्या होत्या. चालताना बऱ्याच लोकांना त्या पायाला लागायच्या. परंतु इथं पोचलेला मनुष्य हा देहबुद्धीच्या पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे नर्मदा मैयाचे कौतुक करणे या पलीकडे तो दुसरं काहीही करत नाही. मी देखील माझ्या रेवामाईकडे कौतुकाने पाहत होतो. डाव्या हातात मी दंड देखील पकडलाय. दंड, हा माझा दंड आहे. हा पहा. आणि मैया भाजून निघालेले खांदे बघा. परिक्रमेच्या दक्षिण तटावर काढलेली ही शेवटची छायाचित्र ठरली. परिक्रमेच्या मध्यावर परिक्रमावासी कुठल्या अवस्थेमध्ये असतो हे तुम्हाला लक्षात आणून देणारे चित्र आहे. देहबुद्धी जवळपास संपून गेलेली असते. वेदना, यातना वगैरे तुमच्या सहचरणी झालेल्या असतात. वाटेत कुठेही आरसा नावाचा पदार्थ नसल्यामुळे आपण कसे दिसत आहोत हे एकदाही पाहावे लागत नाही. आज फिरून जेव्हा हे सर्व पाहतो तेव्हा मौज वाटते. होय, हा तोच मनुष्य आहे. नर्मदा माता परिक्रमेदरम्यान तुम्हाला आमूलाग्र बदलून टाकते. या माणसाची अवस्था अशी करून टाकते. परिक्रमेच्या आधी असा दिसणारा मनुष्य परिक्रमेच्या अर्ध्यामध्ये पोचला की वर दाखवल्याप्रमाणे दिसतो. नर्मदाबाई तुमच्या गरजा कमी करून टाकते. कमीत कमी साधनांमध्ये सुद्धा अतिशय उदात्त जीवन जगता येते हे आपल्याला शिकवते. तुमच्याजवळ असलेल्या वस्तूंच्या आणि तुम्हाला मिळणाऱ्या सन्मानाचा काहीही संबंध नाही. तुमच्याजवळ असलेल्या वस्तूंचा आणि तुम्हाला मिळणाऱ्या सन्मानाचा काहीही संबंध नाही हे देखील शिकवते. भौतिक साधने नसताना सुद्धा आपण किती मोठी मजल मारू शकतो हे दाखवून आपली आत्मशक्ती किती आहे ते अधोरेखित करते. आपल्याला आपल्या मर्यादा नव्याने आखून देते. आपल्यामध्येच वास करणाऱ्या परंतु आपल्याला अपरिचित असणाऱ्या आपल्याच एका नव्या रूपाची ओळख मैया करून देते. आणि हे रूपांतर नसते तर तुमचे जुने रूप तसेच राहून एक नवीन रूप तुम्हाला प्राप्त होऊन जाते, एकावर एक फ्री. रात्री माझे नाव लिहून घेणारा केवट मुस्लिम समाजाचा होता. तो आला. त्याला मी माझ्याकडे पैसे नेत असे सांगितल्यावर तो म्हणाला की हरकत नाही, तो मला तसेच नेतो. मग मात्र मी पैसे आहेत असे सांगून त्याला लगेच ते देऊन टाकले. फक्त मला तपासून पाहायचं होतं की खरोखरच परिक्रमावासींना फुकट नेलं जातं का, आणि त्याचं उत्तर होय असं आहे. जय हो मायकी, चिंता काय की. आता आज रात्री नाव निघणार असा त्याचा अर्थ होता. 4 एप्रिल 2022 रोजी मी इथं पोहोचलो होतो आणि आज 5 एप्रिलची रात्र होती. आता बहुतेक नाव आज सुटणार हे कळल्यावर माझी झोपच उडाली. भरती मध्यरात्री येते असं ऐकलं होतं, त्यामुळे रात्री कधीही आपल्याला जावे लागेल असे लक्षात आले. प्रचंड उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. ज्यांनी पूर्वी नावेने प्रवास केला आहे ते हा प्रवास किती भयंकर असतो याची रसभरीत वर्णनं सांगू लागले. समुद्र खवळला की नाव अक्षरशः कित्येक फूट खाली वर होत राहते. मोठ्या मोठ्या लाटा नावेवर येऊन फुटतात आणि आतल्या माणसांना भिजवतात. एक ना अनेक किस्से. काही लोकांनी तर कित्येक नावा बुडून आजवर हजारो लोक जलसमाधी घेते झालेत अशी लोणकडी थाप देखील ठोकून दिली. परंतु नर्मदा मातेच्या कृपेने असा प्रसंग कधी घडलेला नाही. फार तर असं झालेलं आहे की नाव मध्ये असताना नावेचं इंजिन खराब झालं किंवा डिझेल संपलं. परंतु याच अनुभवातून शहाणे होत आता प्रत्येक नावेवर 2 इंजिन असतात. तसेच जास्तीचं तेल सोबत ठेवलेलं असतं. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे एक नाव सोडतच नाहीत, 2 नावं नेहमी एकत्र सोडल्या जातात. त्यामुळे मागे पुढे प्रवास करत एकमेकांना सावरत या नावा काढ गाठतात. मी ज्या काळात प्रवास केला त्या काळामध्ये लाईफ जॅकेट अनिवार्य नव्हते, किंबहुना लाईफ जॅकेट दिसतच नव्हते. परंतु अलीकडच्या काळातील काही व्हिडिओ पाहिल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आता लाईफ जॅकेट अनिवार्य केलेलं दिसतंय. आणि माझी झोप उडाल्यामुळं मी त्या परिसरामध्ये फिरत राहिलो. रात्री 2 वाजताच मी आंघोळ आटोपून घेतली. इथले पाणी खारेच असल्यामुळं ते एक प्रकारे समुद्र स्नानच होते. माझ्याजवळ असलेल्या पुस्तकामध्ये आत्मकृष्ण महाराजांनी विमलेश्वर मध्ये नावेत बसण्यापूर्वी समुद्र स्नान करताना म्हणायचा मंत्र दिला आहे. तो मंत्र मी म्हटला आणि स्नान करून घेतलं. नमस्ते विष्णुरूपाय नमो नमो विष्णू रमापते सान्निध्यम कुरुदेवेश सागरे लवणांभसी, असा तो श्लोक आहे. नर्मदा पुराणामध्ये आलेला श्लोक आहे. मी वहीमध्ये शिक्का देखील मारून घेतला. श्री रेवासंगम तीर्थधाम वमलेश्वर विकास मंडल, मुक्काम पोस्ट वमलेश्वर, तालुका हासोट, जिल्हा भरूच, गुजरात. रात्री 1:30 वाजता सर्वांना उठवायला एक केवट आला. मी जागाच होतो. उठल्यावर सर्वांची एकच लगबग उडाली. कुणी डोलडालसाठी तर कुणी स्नानासाठी पळू लागले. पुढे जाण्याचा रस्ता कोणीच सांगत नव्हते. मी त्या केवटाला विचारलं, परंतु तो म्हणाला की तुम्ही पुढे जाऊ नका. 3 वेगळे मार्ग आहेत. प्रत्यक्षामध्ये एकच मार्ग होता, परंतु 3 वेगवेगळे थांबे होते. मी सामान उचलले आणि हळूच एकटा
हळूहळू एकटा चालू लागलो. पूर्णपणे अंधार होता. चहूबाजूला केवळ दलदल आहे हे दिवसा मी पाहून घेतलं होतं. त्यामुळे पायाखालचा रस्ता सोडायचा नाही इतकंच डोक्यात धरलं होतं. थोड्या वेळाने माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासोबत अनेक कुत्री चालत आहेत. ती जणू काही मला रस्ता दाखवत होती. परिक्रमावासींसोबत दक्षिण तटावरून कुठल्या ना कुठल्या ठिकाणावरून सतत खायला मिळतंय म्हणून कुत्रीसोबत चालत येतात. परंतु इथून पुढं नावेमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ह्याच तटावर त्यांना थांबावं लागतं. अशी सुमारे 250 ते 300 कुत्री या भागामध्ये भटकताना दिसतात. सर्वांनाच आपला भाईबंद कशा पद्धतीने इथं आला हे माहिती असल्यामुळं ते आपापसामध्ये भांडत नाहीत. हे विशेष कौतुकास्पद आहे. काही केवटांनी तर मला सांगितलं की ज्यांची नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा गेल्या जन्मी अपूर्ण राहते ते पुढच्या जन्मी अशा पद्धतीनं श्वान बनून नर्मदा परिक्रमा चालतात. मला फार बरे वाटले की मी मनुष्य देहात असतानाच नर्मदा परिक्रमा चालत होतो. यांना नावेमध्ये घेतलं जात नसलं तरी काही चलाक कुत्री नाव निघता निघता त्यात उडी मारून चढलेली आहेत आणि त्यांनी परिक्रमा पूर्ण केलेली आहे असं देखील एका केवटाने मला सांगितलं. एकंदरीत हा शेवटचा टप्पा खूपच लांबला असं वाटत होतं. कारण कधी एकदा समुद्र पार करतोय असं मला झालं होतं. कारण तो एक फार मोठा टप्पा नर्मदा परिक्रमेमध्ये मानला जातो. समुद्राच्या अवस्थेवर हा टप्पा पूर्णपणे अवलंबून असल्यामुळं तो शांत असताना हा पार होणं कधीही उत्तम. मी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो. तिथे 1-2 केवट आधीच पोहोचलेले होते. 2 नावा त्यांनी हळूहळू आणून नांगरल्या. परंतु अजून पुरेसं पाणी चढलेलं नव्हतं. त्यामुळे नावेमध्ये वजन देता येणार नव्हतं. इथे अजून एक प्रथा आहे. आपल्या पायातील पादत्राणे याच तटावरती फेकून द्यायची असतात. अशा पादत्राणांचा अक्षरशः ढीग इथं लागलेला आहे. माझ्या पायात असलेले केशरी बूट अजूनही चांगल्या स्थितीमध्ये होते. शूलपाणीची झाडी सुरू होण्यापूर्वी मला ते मिळाले होते. परंतु प्रथेनुसार ते मी ते सोडून दिले. अर्थात केवटाकडून खात्री करून घेतली की दर काही दिवसांनी ही सगळी पादत्राणे गोळा करून ग्रामपंचायतीचे लोक त्याची विल्हेवाट लावतात. तसे जर नसते तर मी अजिबात पादत्राणं काढून फेकून दिली नसती. आपल्या परंपरेचा त्रास नर्मदा मातेला कशाला. नावेमध्ये अनवाणी जावे आणि समुद्राला तसेच मैयाला पादत्राणांचा स्पर्श होऊ नये असा शुद्ध भाव त्यामध्ये आहे जो अतिशय उदात्तच आहे. हे बघा या चित्रामध्ये पण आपल्याला कळतं की अशा पद्धतीनं पादत्राणं फेकून दिलेली असतात आणि नावा लागलेल्या असतात समोर. पहाटे 3 वाजता सर्वांना नावेमध्ये बसवण्यास सुरुवात झाली. बांबूचं एक अतिशय धोकादायक मचाण केलेलं होतं ज्यावर सर्वांच्या पायाचा चिखल लागून ते प्रचंड घसरडं झालं होतं. चढताना प्रत्येक मनुष्य उताराच्या दिशेनं घसरत होता. त्याला धरण्यासाठी दोन्ही बाजूला काहीच नव्हतं. त्यामुळे अतिशय जीव मुठीत धरून नावेमध्ये चढावं लागत होतं. मी तुलनेनं तरुण असल्यामुळं एक पाय नावेत आणि एक पाय मचाणावर ठेवून लोकांना घेण्यासाठी मदत करू लागलो. एक केवट आहे एक केवट मग आतमध्ये गेला आणि नावेमध्ये सामान लावायला त्याने सुरुवात केली. सर्व नाव भरून झाल्यावर मी आतमध्ये गेलो. मला बसायला जागा शिल्लक राहिली नव्हती. आमची नाव बंदिस्त प्रकारची होती. केशरी रंगाचे फायबरचे हुड तिच्यावर होते. त्यामुळे पुढच्या बाजूला असलेल्या खिडकीत जाऊन मी उभा राहिलो. केरळी साधू माझ्यावर प्रचंड चिडला. त्याच्यामध्ये खिडकीतून हवा येत नव्हती. परंतु मी त्याचं काही ऐकलं नाही आणि तिथेच उभा राहिलो. मी रोज 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 थोडी रेवासागर संगम पाहायला येणार होतो. अजूनही अंधार होता. बाहेरचं काही दिसत नव्हतं. इतक्यात एकच जय जयकार झाला आणि नाव सुरू झाली. नर्मदे हर, मातुगंगे हर, जटाशंकरी हर, ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. दोन्ही नावा निघाल्या. बरोबर 3 वाजता निघाल्या. प्रचंड अंधार असला तरी आजूबाजूचे सर्व दिसू लागले होते. फक्त नावेचा आवाज सोडून दुसरं काही ऐकू येत नव्हतं. मोठा आवाज करत नावा तो कालवा ओलांडू लागल्या. कालवा बंदिस्त असल्यामुळे दोन्ही बाजूने नावेचा आवाज परत ऐकू यायचा. सुमारे अर्धा पाऊण तास गेल्यावर नावा मुख्य समुद्रामध्ये प्रवेश करत्या झाल्या. आता मात्र उजाडले होते. म्हणजे अजून सूर्य उगवला नव्हता परंतु सर्व स्पष्ट दिसू लागले होते. अत्यंत गढूळ मातकट असं समुद्राचं पाणी होतं. लोकांना नावेमध्ये चढवण्यास मदत केल्यामुळे केवट माझ्या ओळखीचा झाला होता. एक केवट टपावर बसला होता आणि एक नाव चालवत होता. केरळी संन्यासी माझ्याशी संपूर्ण नावेमध्ये सतत भांडत होते. त्यांचं म्हणणं असं होतं की मी खाली बसावे. मी काय खाली बसत नव्हतो. इतक्यात खरा नागा साधू उठला आणि नावेच्या खिडकीतून बाहेर गेला. मी देखील त्याच्यासोबत खिडकीतून नावेबाहेर गेलो. केवट जोरात ओरडला की आतमध्ये जा. परंतु नागा काही त्याचा ऐकणार नव्हता आणि बाहेर आलेला व्यक्ती मी आहे पाहिल्यावर केवट देखील मला काही बोलला नाही. आम्ही दोघेही मस्तपैकी नावेच्या टपावर जाऊन बसलो. हे अतिशय धोकादायक आहे मित्रांनो. कोणीही असला प्रयोग परिक्रमेमध्ये कृपया करू नये. कारण त्या टपावर पकडण्यासाठी काहीच नव्हते. आमच्या सुदैवाने समुद्र त्या दिवशी अतिशय शांत होता. त्यामुळे निवांत बसता आले. मोठ्या प्रमाणात सीगल पक्षी आजूबाजूला उडत होते. परिक्रमावासी त्यांना बिस्किट वगैरे खाऊ टाकत होते. हे पक्षी खूप निर्भय असतात आणि आपल्या जवळ येतात. समुद्रातले मासे खाऊन सर्वांच्या तब्येती अतिशय उत्तम होत्या. मी टपावर येऊन बसण्याचं एक कारण होतं. मला अनेक साधूंनी सांगितलं होतं की नर्मदा माता समुद्राला जाऊन मिळत नाही तर ती समुद्राच्या खाली अदृश्य होते आणि मध्ये एका ठिकाणी पुन्हा एकदा प्रकट होते. त्या ठिकाणी नाव पोचली की आपल्याला चारी बाजूला नर्मदा मातेचं जल स्पष्टपणे दिसू लागतं आणि मला नेमकी ही जागा पाहायची होती. याच ठिकाणी तुमच्या जवळच्या बाटलीतलं अर्ध जल टाकून अर्ध समुद्राचं जल भरलं जातं. अर्थात ते समुद्राचं जल नसून नर्मदा मातेचंच जल असतं. थोड्या वेळात ती जागा आलीच. साधारण 1-1.5 किलोमीटरचा मोठा वर्तुळाकार परिसर हिरव्या निळ्या रंगाच्या
नर्मदा जलाने भरलेला दिसू लागला. अगदी गुगल नकाशामध्ये सुद्धा आपल्याला हा भाग दिसतो. जो लाल रंगाने दाखवला ना, तिथं नर्मदा मैया परत प्रकट होते. केवटाने नाव थांबवली आणि बादलीने पाणी उपसून घेतले. मी माझी मैयाची झोळी गळ्यातच लटकवली होती. लगेचच मी तिचं जल भरून घेतलं. सर्वांना जल भरण्यासाठी मदत केली. अर्ध जल समुद्र अर्पण केलं. मोठाच आनंद सोहळा होता तो. इथे मैयाची आरती करावी वगैरे परंपरेनुसार सांगितलंय, परंतु नावेमध्ये गर्दी असल्यामुळे हे सर्व करणं शक्य नव्हतं. परंतु मी मनोमन दीप प्रज्वलित केला आणि मैयाची सुंदरशी आरती केली. आरती सुरू करताच सूर्योदय झाला, त्यामुळे मला हवी तशी ज्योत मला मिळालीच. नैवेद्य समुद्राला अर्पण केला आणि शांतचित्ताने नर्मदा माता आणि रत्नसागर यांचा तो अद्भुत संगम अनिमिष नेत्रांनी पाहत राहिलो. हा नर्मदा मातेच्या उत्तर तटावर गेल्यावर म्हणायचा स्नानमंत्र आहे. सर्वरत्नप्रधानस्त्वं सर्वरत्नाकराकरः सर्वामरप्रधानत्वात् गृहाण अर्घ्यम अपाम्पते. नमस्ते विष्णुगुप्ताय नमो विष्णो यपाम्पते नमो हिरण्यशृंगाय नदीनांपतये नमः. असे मंत्र आहेत. परंपरेनुसार मैयाला नारळ वस्त्र वगैरे सगळं अर्पण केलं. हे सगळं विमलेश्वरला मिळतंच. समुद्राच्या मध्यभागी आल्यावर उजव्या हाताला दिसणाऱ्या भव्य दिव्य नर्मदा मातेला नावेवरच साष्टांग नमस्कार घातला, कारण मी टपावर बसलेलो होतो. अमरकंटक इथं करंगळी एवढी धार असणारी नर्मदा माता इथं 65 किलोमीटर रुंदीचं अजस्त्र रूप धारण करून विराट दर्शन देत होती. सांगत होती की काही काळजी करू नकोस, मी आहे ना. तुझं प्रत्येक संकट हरणारी मीच आहे. तुझं दुःख दैन्य दारिद्र्य हरणारी मीच आहे. तुझे षड्रिपू समस्त विकार हरणारी मीच आहे. तुझे ममत्व हरणारी मीच आहे. मीच आहे जिला तू सांगू शकतोस, अगदी हक्काने सांगू शकतोस, नर्मदे हर, हर हर नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर.